जनाब संजय राऊत यांना माझा सवाल आहे, 2023ला महिला आरक्षण विधेयक जेव्हा संसदेमध्ये पारित होत होतं तेव्हा संजय राऊत गांजा ओढत बसले होते का? जनाब संजय राऊत जेव्हा 2023ला हे विधेयक पारित झालं तेव्हा त्या विधेयकामध्ये अट होती की ज्या वेळेला लेटेस्ट सेन्सेस म्हणजे 2023 नंतर येणारी जनगणना याच्या आधारावर महिला आरक्षण विधेयक आणि डिलिमिटेशन विधेयक लागू होईल। जर आपण 2023च्या विधेयकाचा दाखला घेतला तर 2034 पर्यंत महिला आरक्षण विधेयक लागू करता येणार नाही। 2023ला डिलिमिटेशन विधेयक मंजूर झालं, 2023ला महिला आरक्षण विधेयक देखील मंजूर झालं, परंतु त्यातली अट अशी होती की जोपर्यंत लेटेस्ट जनगणना होत नाही, 2023 नंतर जनगणना होत नाही तोपर्यंत महिला आरक्षण विधेयक आणि डिलिमिटेशन विधेयक लागू होणार नाही। आता 2023च्या विधेयकामध्ये सुधारणा करण्यासाठी आम्ही 2026ला पुन्हा विधेयक संसदेमध्ये मांडलं तर त्याला विरोध केला। संजय राऊत, तुम्ही 2023ला देखील महिला आरक्षणाच्या विरोधामध्ये होता, परंतु तुम्हाला माहीत होतं की 2023ला NDA कडे पूर्ण बहुमत आहे। तुम्ही विरोध केला काय, समर्थन केलं का, काहीही फरक पडणार नव्हता, म्हणून नाईलाजानं त्यावेळेला तुम्ही महिला आरक्षण विधेयकाला समर्थन दिलं। आणि आता ज्या वेळेला 2026ला हे विधेयक आणलं आणि या विधेयकामध्ये सांगितलं गेलं की 2011ची जनगणना गृहीत धरून महिला आरक्षण विधेयक आणि डिलिमिटेशन लागू करावं, म्हणजे 2029च्या निवडणुकीमध्ये महिला आरक्षण विधेयक लागू करता येईल। त्याच्यामुळं याच्यामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला गेला, परंतु संजय राऊत दुटंपीपणा तुम्ही करतात, नौटंकीपणा तुम्ही आणि राहुल गांधी करतायत। एका बाजूला राहुल गांधी महिला आरक्षणाच्या गप्पा मारतायत, महिला सक्षमीकरणाच्या गप्पा मारतायत, आणि दुसऱ्या बाजूला संसदेमध्ये महिला आरक्षण विधेयक पास होऊ देत नाही। हा तुमचा दुटप्पीपणा आहे। संजय राऊतांना ही सगळी माहिती आहे, परंतु संजय राऊत ज्या वेळेला 2023ला महिला आरक्षण विधेयक मंजूर झालं होतं त्यावेळेला तुम्ही गांजा उडत संसदेमध्ये बसला होतात, राज्यसभेमध्ये गांजा उडून बसला होतात का? याचं उत्तर महाराष्ट्राला द्या। दुटप्पीपणा आणि नौटंकीपणा जनाब संजय राऊत करतायत।